मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पैकी दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे जर का तुम्ही लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून प्रशासनाने सांगितलेली आहे. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भातील सरकारने हे नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. हा, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भातील जो लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न वारंवार विचारला जात होता, तो या ठिकाणी आता स्टॉप झालेला आहे. मित्रांनो पहा, इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून दुसरे प्रश्न आता लाभार्थी विचारू लागलेले आहे. ते देखील तुम्हाला सांगतो. कारण की बघा, व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं तर जे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, आता दिव्यांग पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धपकाळ योजना, विधवा महिला पेन्शन योजना, म्हणजे सर्व काही निराधारांना महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे एप्रिल हप्त्यासंदर्भातील. ते माहिती नक्कीच तुमच्यासाठी उपयोगाची ठरणार आहे. फक्त 2 मिनिटे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर अशा शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. मित्रांनो, तर बघा, महाराष्ट्रातून जसं की शासन निर्णय जी सरकारने जारी केलेला आहे, आता बघा या निर्णयाच्या माध्यमातून कोणकोणाला लाभ मिळणार आहे हे नक्कीच बघायचं आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर बघा, टेम्पररी दिव्यांगांच्या संदर्भातील राज्य सरकारने कोणती भूमिका घेतलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती हे राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जी करण्यात आलेला आहे, त्यामध्ये हे देण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, शासन निर्णय जाहीर तर केला तर टेम्पररी दिव्यांगांना पुढील कोणत्याही जसं की योजनांचा लाभ देणार नाही अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, विभागाच्या स्तरावरून कोणत्या जसं की नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे किंवा परिपत्रक हे सरकारने जारी केलं आहे, हे नक्कीच तुम्हाला काय त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे हे माहिती जाणून घ्यायची आहे. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आणखी निघालेला आहे. तो शासन निर्णय सुद्धा समजून घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. बघा, काही नवीन लाभार्थी या योजनेसाठी फॉर्म भरणार आहेत. तसंच त्यासाठी राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की टेम्पररी दिव्यांगांना आम्ही पुढील हप्ते किंवा योजनेचा लाभ इथं देणार नाही. आता या संदर्भातील जो शासन निर्णय जी झालेला आहे, तो शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतच आहे. कारण की बघा, महत्त्वपूर्ण माहिती हे सरकारने सांगितलेली आहे. आता ते महत्त्वपूर्ण माहिती कोणती असणार आहे, जेणेकरून राज्य सरकार किंवा प्रशासनाने गृहीत धरलेलं आहे किंवा यावर आता जे एप्रिल हप्ता आपल्याला मिळणार आहे, तो एप्रिल हप्त्यासाठी नियमावली आणि अटी शर्ती निकषांमध्ये कसं पात्र व्हायचं आहे हे तुम्हाला सरकारने सांगितलेलं आहे. बघा, आपण मुद्द्यावर येऊया की नेमकं या ठिकाणी पाहून घेऊया की सरकारने काय सांगितलेलं आहे. बघा, शासकीय जसं की आपण जर पाहायला गेलं तर स्तरावरती जसं की सरकारने सांगितलेलं आहे की कोणती, जसं की आपण बघायला गेलं ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा पंचायत समिती या स्थानिक स्तरावरती आपण जर बघायला गेलं तर इतर जसं की संस्थांमार्फत एक प्रोजेक्ट म्हणजेच बघा, एक जसं की प्रायव्हेट किंवा असो, सरकारी असो किंवा असं सध्या इथं संस्थाच्या मार्फत मासिक, त्रैमासिक 6 मळी म्हणजे लाभ घेण्यात असतील अशा व्यक्तींना पुढे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ते तात्पुरत्या स्तरावरून दिव्यांग आलेले आहे व्यक्तीत. म्हणजे बघा, हे कोणते तरी टेम्पररी दिव्यांग धारक, तात्पुरत्या स्तरावरून दिव्यांग असलेले व्यक्ती, इथं टेम्पररी दिव्यांग व्यक्ती विशेष सहाय्यक योजनेच्या पात्र स्तरावरती नाही. म्हणजेच बघा, या दिव्यांगांना इथून पुढे या योजनांचा, सर्व योजनांचा लाभ दिला जाणार नाही. टेम्पररी दिव्यांग कोणते असणार आहे हे देखील तुम्हाला समजून घेणे नीट गरजेचे असणार आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर एप्रिल हप्ता येण्यासाठी हे मुद्दे खरोखर तुम्हाला क्लिअर असणे गरजेचे असणार आहे. त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता येणार नाही. म्हणजे टेम्पररी कोणते दिव्यांग असणार आहे, ज्यांचं म्हणजे बघा, तुम्हाला 20% 30% जे थोडंफार म्हणजे ते दिव्यांगत्व असणार आहे, त्यांना या सर्व योजनांचा लाभ दिला जाणार नाही असं यामध्ये स्पष्टपणे सरकारने नमूद केलेलं आहे. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर एप्रिल हप्ता येण्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण हे राज्य सरकारने इथं माहिती सांगितलेली आहे. म्हणजेच बघा, एप्रिल हप्त्याची तारीख तर देखील तुम्हाला सांगतोच. कारण की जर आपण पाहायचा विचार केला तर सरकारने एक नोटिफिकेशन आणखी त्यामध्ये जारी केलेलं होतं. ते सांगितलं होतं की 9 किंवा 10 तारखेपर्यंत हे जसं की आता पोर्टल बंद राहणार. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर त्यांनी सांगितलेलं होतं की आपणास सूचना करण्यात येते की डीबीटी प्रणाली दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी ते दुपारी 1 वाजतापासूनच ते 10 एप्रिल 2026 रोजी 9 वाजेपर्यंत रात्री म्हणजे पोर्टल तुमचं बंद राहणार. म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की वितरण प्रक्रिया करण्याची जसं की कार्यवाही करण्यात येणार असून सदर इथं पोर्टल हे बंद राहणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. की म्हणजे बघा, यामध्ये आता तारीख सरकार अपलोड करणार आहे की नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे. शक्यतो जर आपण बघायला गेलं तर तुम्हाला कमीत कमी म्हणजे आपण जर बघायला गेलं तर 15 तारखेच्या आतीलच
म्हणजे हे तारीख सरकार दाखवणार आहे आणि तुम्हाला 17 ते 18 तारखेपर्यंत हे कोणत्या हालतीमध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता हे तात्पुरती पूर्ण होऊ शकते, असं एक सूत्रांनुसार आलेली माहिती समजू शकतो. बाकी दिव्यांग जे बांधव असणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण नियम आणि विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ योजना, वृद्धपकाळ योजना, तर या सर्वांना वेगळं पेन्शन मिळणार आहे. दिव्यांग बांधवांना वेगळं पेन्शन मिळणार आहे. हे नक्की तुम्हाला नीट माहिती समजली असेल. तर अशाच कामाची व्हिडिओ, शासकीय योजनांची माहिती, GRचं अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.